आज दाखवते हॉटेल स्टाईल पनीर हैदराबादी आणि तंदूरी रोटी किंवा नानही म्हणू शकता। अगदी 100% सक्सेस रेसिपी रोटीची। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर बघा त्यासाठी काय वाटण करायचे ते सांगून देते। 2 कांदे घेतलेत, अर्धा ते 1 टोमॅटो घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, आणि लसणाच्या साधारण 9-10 पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाणही कमी जास्त थोडंसं मिरचीचं करू शकता। कोथिंबीर, पुदिना घेतलाय, पनीर घेतलेले चिरून, आणि हे खडे मसाले व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घ्यायचेत। साधारण लवंग, मिरी, दालचिनी, चक्रीफूल आणि मसाला वेलची, जे पण तुमच्याकडे अवेलेबल थोडेफार खडे मसाले असतील ते वापरू शकता। खूप जास्त प्रमाणात नाही वापरायचे। आता बघा एक पॅन घ्यायचं, पॅनमध्ये पहिलं तेल टाकून घ्यायचं, आणि आपल्याला ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी थोडीशी एकसंतपणा येण्यासाठी काजू फ्राय करायचे त्याच्यामध्ये वाटणामध्ये वाटून घेण्यासाठी। तर पहिले सुरुवातीला मी हे काजू लालसर कलरवर काढून घेते, आणि त्याच्यामध्येच आपला जो खडे मसाले ते खडे मसाले टाकायचे आणि कांदा टाकून द्यायचा, कारण हे खडे मसाले ह्या भाजीसोबत वाटले जाणार आहे। आपल्याला याच्यामध्ये दुसरा काही जास्त मसाला टाकायचा नसतो, त्यामुळे थोडेसे जे खडे मसाले ते अवश्य वापरायचे। हिरवी वेलची, मसाला वेलची, लवंग, मिरी आणि दालचिनी। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार त्यात मसाले टाकताना कमी जास्त करू शकता। तर कांदा असा थोडासा जरासा तांबूस कलरवर आला की त्याच्यामध्ये टोमॅटो आणि आलं लसूण जे आहे आपण घेतलेलं ते टाकून द्यायचे, आणि व्यवस्थित असं जरासं परतून घ्यायचे। टोमॅटो साधारण थोडासा मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचे सगळं। ज्या मिरच्या घेतलेल्या त्या मिरच्याही टाकू शकतो। आता या लवंगी मिरच्या आहे तिखट म्हणून मी 2च घेतल्यात, तुम्ही गरज असल्यास अजूनही एखाद्या 2 वापरू शकता। तर अशा पद्धतीने बघा मसाला आपला जवळजवळ भाजत आला आहे, सगळा कलर चेंज झालेला आहे। तर आता मसाला आपण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे, तोपर्यंत आपण रोटीसाठीची जी कणिक लागणार आहे ती मळून घ्यायची। तर बघा आपलं जे भांडे कणिक मळायचं ते घ्यायचं, त्याच्यामध्ये 1.5 वाटीबरोबर मी मैदा घेतला आहे। मला जेवढा गरजेचा आहे तेवढा, तुम्हाला जास्त लागेल तर जास्त प्रमाण घ्या। त्याच्यामध्ये मीठ टाकले, साखर टाकली आहे, आणि पाव चमचा फक्त खाण्याचा सोडा टाकला आहे। साखर अर्धा चमचा टाकली, आणि चवीनुसार मीठ, आणि दही जे आहे हे पोहे खायचाच आपला चमचा 2 चमचे टाकलेत, आणि 1 चमचाभर तेल टाकलं आहे। बघा या कणिक जी मळण्याची पिठाची पद्धत आहे ना, याच्यावर आपलं रोटी कशी होते हे बरंचसं अवलंबून आहे। तर या दाखवलेल्या जिन्नस व्यवस्थित टाकून घ्यायच्यात। मीठ, साखर, 1 चमचाभर तेल, 2 चमचे दही, आणि पाव चमचा सोडा, हे सगळं व्यवस्थित टाकून आपण पाण्याचा वापर करून कणिक अशी खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा पद्धतीने मळून घ्यायची। कारण साधारण हे पीठ आपल्याला 1 तास तरी भिजलं गेलं पाहिजे। अर्धा ते पाऊण तास कमीत कमी, 1 तास जास्तीत जास्त असं एवढं ते भिजलं गेलं पाहिजे। ते भिजलं तरच त्या रोट्या व्यवस्थित अशा आपल्या फुलणार आहेत। त्यामुळे आता आपला मसालाही थंड झाला आहे, तोपर्यंत आता आपण भाजीची पुढची तयारी करू। बघा मसाला थंड झाला आहे, कणिक मळेपर्यंत वाटण करून घेऊया। आता सगळं एकत्रच टाकायचं आहे। त्याच वाटणामध्ये पुदिन्याची पानं, कोथिंबीर, आणि जो पालक घेतला आहे साधारण मुठीत बसेल इतका पालक घ्यायचा आहे। थोडंसं कमी प्रमाण वापरलं तरी चालेल। बरं आता हे कोथिंबीर, पालक आणि पुदिना बऱ्यापैकी अगदी फ्रेश असला पाहिजे, पण आता पावसामुळे मला अगदी तितका फ्रेश मिळालेला नाही आहे, थोडासा असा कलर चेंज झालेला मिळालेला आहे। त्यामुळे काय होतं ग्रेव्हीचा पण आपल्या कलरमध्ये फरक पडू शकतो, म्हणून खूप जास्त अगदी पानं हे झालेली पालक वापरायचा नाही आहे। तर आता बघा मी वाटण करून घेतलं, आणि त्याच पॅनमध्ये ना पनीर टाकलं। तर आता पनीर ना फ्रीझरमध्ये ठेवलं होतं, ते मी आधी काढायची जरा विसरली, त्यामुळे त्याच्यात कसं बर्फाचा अंश तयार झालेला असतो, कट करताना सगळे पीस सारखे नाही झाले। तर पनीरची भाजी कधीही करताना साधारण तासभर आधी फ्रीझरमध्ये जर असेल तर तासभर आधी पनीर काढून ठेवायचं। आता मला उशीर झाला होता म्हणून मी तसंच काढून घेतलं आणि
त्याचे क्यूब्स आवडीप्रमाणे करून घेतले. आता ह्याच पॅनमध्ये आपल्याला फोडणी करायची, दुसरं पॅन घ्यायची गरज नाही आहे, कारण आपलं वाटणही याच्यात झाले, पनीरही फ्राय याच्यात झाले, तर त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर साधारण 2 ते 3 पळ्या परत तेल टाकलं आहे आणि आता हा जो मसाला आहे हा व्यवस्थित आपलं वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे. हलवून व्यवस्थित, खाली लागलं गेलं नाही पाहिजे, कारण त्याच्यात काजूची पेस्ट आहे, खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी थोडंसं टाकत असं व्यवस्थित सगळं एकत्र परतून घ्यायचं. साधारण 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि वाफ येऊन द्यायची तेल सुटेपर्यंत. ते मसाला आपला परतला गेला पाहिजे. आता अशा पद्धतीने बघा मसाला परतला गेला आहे. 1 ते 1.5 चमचा मी फक्त दही टाकलं आहे, कारण टॉमॅटो वापरला होता. जर टॉमॅटो दही नाही टाकलं तरी हरकत नाही, पण दह्यामुळे थोडंसं त्याची टेस्टमध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे टॉमॅटो टाकला नाही तरी हरकत नाही, पण दही टाकलं तर बेस्ट असेल. तर आता आपले जे मसाले आहेत, लाल तिखट, थोडासा गरम मसाला घरगुती टाकला आहे मी आणि धना पावडर जी आहे माझी ती टाकलेली आहे. तर ते टाकून घ्यायचे आणि पाणी टाकायचे गरजेनुसार. आपल्याला ग्रेव्ही साधारण किती करायची आहे तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त पण पातळ ही भाजी नसते, त्यामुळे खूप जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जेमतेम साधारण पाणी टाकून घ्यायचे आणि पनीर टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता बघा याच्यामध्ये परत भाजी थोडीशी अशी घट्ट झालेली आहे, तर जे पण पाणी ॲड करायचं आहे ते पाणी मी मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकून ठेवलं होतं, कारण त्याला भरपूर असा मसाला चिटकला होता, तर तो मसालाही निघून येतो त्याच्यामध्ये टाकल्यामुळे. तर व्यवस्थित असं पाणी जेवढं गरजेचं आहे तेवढं ॲड करायचं, कारण आता भाजी खूप वेळ उकळायची नाही. आपल्याला पनीर आपलं फ्राय केलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित मसाला जो आहे ते व्यवस्थित असा परतला गेलेला आहे. त्यामुळे पाहू शकता 5 ते 10 मिनिट झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने भाजीला व्यवस्थित तेल सुटले आणि आपली ही पनीर हैदराबादी तयार झाली आहे. तर आता मी तडका त्याला देणार आहे. हा ऑप्शनल आहे, गरज नसेल, तुम्हाला नसेल गरज तर नाही करायचं आहे. साधारण लसूण घेतलं आहे थोडासा, 7-8 ते 10 पाकळ्या लसणाचंही बारीक चिरून घेतला आहे आणि अगदी काश्मीरी लाल तिखट कलरपुरतं थोडंसं असं त्याला वरून फक्त ही फोडणी टाकून द्यायची. खूप अशी जास्त मिक्स करायची नाही आहे फोडणी त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने भाजीला एक छान दिसण्यासाठी आणि चवही वाढण्यासाठी अशा पद्धतीचा एक तडका टाकून द्यायचा आहे आणि माझी ही पनीर हैदराबादी तयार आहे. रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की ट्राय करा. टेस्ट खूप छान झालेली होती. ट्राय करून मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर बघा आता आपलं कणिक भिजली गेली व्यवस्थित, पाहू शकता 1 तासाने खूप छान कणिक भिजली गेली. अशा पद्धतीचे मी त्याचे रोटी आपल्याला ज्या आकाराची करायची त्या पद्धतीचे मी त्याचे गोळे एकसारखे करून घेतलेत. तर आता तवा तापायला ठेवायचा व्यवस्थित. आपल्याला तवा चांगला असा तापला गेला पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला रोटी करायची आहे. तर जे मी डोश्याचा तवा असतो त्या तव्याचा वापर केला आहे, ज्याला हँडल पण पाहिजे जेणेकरून आपल्याला रोटी भाजायला सोयीस्कर जाईल. तर पाहू शकता अगदी चपातीसारखीच, थोडीशी त्याच्यापेक्षा किंचित अशी चपातीपेक्षा जाड अशा पद्धतीची मी रोटी करून घेतली आहे. साधारण 2 करून घेते आणि तुम्हाला व्यवस्थित अशी दाखवून देते कशा पद्धतीने रोटी भाजायची. आणि आपली रोटीचं पीठ सक्सेस झालं आहे का नाही, म्हणजे व्यवस्थित झालं आहे का नाही, हे कशावरून कळेल त्याही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. पाहू शकता मी किती जाडी ठेवली आहे, एवढीच ठेवायची. याच्यापेक्षा तुम्ही अजून मोठीही लाटू शकता, पण सुरुवात करताना रोटी वगैरे ह्या प्रकाराची सुरुवात करताना अशा कमीच साईजच्या करायचा, जेणेकरून आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो. तर बघा पाणी घेतलं आहे मी, एक साईडला पाणी व्यवस्थित सगळीकडे लावायचं आणि तव्याला पाहू शकता अगदी वाफा आल्यात, चरका आला पाहिजे तव्याला. व्यवस्थित अशी आपण ज्यावेळेस रोटी टाकतो त्यावेळेस अशा पद्धतीचे जर फोड आले तर आपलं रोटीचं पीठ अगदी सक्सेस झालं आहे. 100% आपली रोटी क्लिअर होणार आहे हे लक्षात येतं. तर जसजसे त्याला फोड येतात, फोड आल्यानंतर साधारण
15 ते 20 सेकंदामध्येच अशा पद्धतीचे फोड येतात. आणि फोड आल्यानंतर आपण अशी उलट्या बाजूने ही तवा व्यवस्थित पकडून अशा पद्धतीने गॅसवर ही रोटी भाजून घ्यायची आहे. पाहू शकता, तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही रोटी तुम्ही हॉटेलमधून आणली की घरी केलेली आहे. तूप किंवा बटर जे तुम्हाला लावायचं आहे ते लावून घ्यायचं. मी बटर वापरलं आहे. पण एक लक्षात घ्यायचं की हा तवा अजिबात तेलकट असला नाही पाहिजे. तेलकट जर असला तर ती रोटी चिटकली जात नाही. किंवा तूप बटर लावतानाही त्याच्यावर ते पडलं गेलं नाही पाहिजे, किंवा आपण खाली घेतल्यानंतरही लावू शकतो. सेम त्याच पद्धतीने पाणी लावून मी ही दुसरी रोटी टाकली आहे. पाण्याची बाजू आपल्याला तव्याला चिटकली गेली पाहिजे, म्हणून आपण तशी करायची. पाहू शकता कशा पद्धतीची रोटी झालेली आहे. बघा, ह्याही रोटीला त्याच पद्धतीने फोड आले. जर फोड नाही आले तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलं नाही आहे, त्याला अजून भिजण्याची गरज आहे. आणि अशा कुरकुरीत आणि मऊसूत पण आहेत अशा पद्धतीच्या ह्या रोट्या तयार झालेल्या आहेत. घरच्यांना विश्वासही बसणार नाही की तुम्ही या हॉटेलमधून ऑर्डर केल्यात की तुम्ही स्वतः घरी बनवल्यात. तर ही अशा पद्धतीची रोटीची रेसिपी नक्की ट्राय करा. 100% सक्सेस होईल. आणि सर्वसामान्य माणूसही आपण घरामध्ये हॉटेल स्टाईल भाजी आणि रोटी करून खाऊ शकतो. हे तुम्हाला माझी रेसिपी पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येईल. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की माझी रेसिपी कशी वाटली आहे. थँक्यू.